हेलो 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 यस मैम। एकच मिनिट वेट करूया, मुलं जॉईन होत आहे. हॅलो अभिषेक लेक्चरला नाही येत काय? झालं का? हॅलो रितेश लेक्चरला नाही इतकं जॉईन झाले? दिसत नाही की हा काय दिसत. हॅलो हा हा फोन केला होता का? हा 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 लेक्चरला नव्हता म्हणून फोन केलता. ठेवू का? मॅडम मी लेक्चर मध्येच आहे की. हे का दिसना गेली अटेंडन्स म्हणून 28 29 29 30 31 32 कोण आहे का? 30 31 कोण आहे का? ओके ओके वी विल स्टार्ट नाउ. नंतर बघू अटेंडन्स. लिसन व्हेरी केअरफुली. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जी फेज स्वतःची जागा सोडणार नाही त्याला स्टेशनरी असं म्हणायचं. इथं हा पेपर हा स्टेशनरी फेज आहे. या प्रोसेस मध्ये मिक्स झालेले कंपोनेंट सेपरेट करण्याची प्रोसेस आहे किंवा ओळखण्याची प्रोसेस आहे. सेपरेट पण होतात आणि कोणता कोण आहे तो पण ओळखता येत असतो. म्हणजे सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन साठी ही टेक्निक वापरली जाते. ह्या जार मध्ये इथं फेंट ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे ते या पेपर वरती असं मूव्ह होणार आहे, म्हणून ही फेंट ब्ल्यू कलरची जी फेज आहे त्या फेजला मोबाईल फेज असं म्हटलं जात असतं.
आणि हा पेपर म्हणजे सॉलिड फेज झाली, सॉरी स्टेशनरी फेज असं असं म्हणायचं. स्टेशनरी फेज ही गॅस असू शकते का रे? नो मॅम. नाही. तर काय असायला पाहिजे? स्टेशनरी फेज म्हणजे एकतर सॉलिड तरी पाहिजे किंवा लिक्विड तरी पाहिजे आणि त्यांनी जागा नाही सोडायला पाहिजे स्वतःची, त्याला स्टेशनरी फेज असं म्हणायचं. मुव्हिंग फेज म्हणजे जे स्टेशनरी फेज मध्ये घुसून पुढे जाणार आहे त्याला मुव्हिंग फेज असं म्हणायचं. इथं हे ब्ल्यू कलरचं लिक्विड हे मुव्हिंग फेज आहे, मोबाईल फेज आहे आणि हे पेपर ही स्टेशनरी फेज आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण आपली मेन टेक्निक बघूयात ह्याचा बेस घेऊन. याच्यामध्ये असं शिकवलेलं होतं या पहिल्या टेक्निक मध्ये की ज्याला जास्त पळायला येतं ते फास्ट पळतं. हे 4 कंपोनंट पळायला स्टार्ट केले त्यावेळेस त्याच एकाच सेकंदाला स्टार्ट झाले होते, पण प्रत्येकाचा पळण्याचा स्पीड हा वेगवेगळा आहे म्हणून त्याचं सेपरेशन हे वेगवेगळ्या पॉइंट मध्ये आपल्याला दिसतंय. काय काय शिकवलं? फक्त स्टेशनरी फेज, मोबाईल फेज, ज्याला जास्त पळायला येते तो अगोदर पळून अगोदर त्या पॉइंटला रीच होणार, ज्याला कमी पळायला येते तो सावकाश पळणार आणि लास्ट उशिरा किती रीच होणार. हे याचं बेसिक आहे या टेक्निकचं. आता आपल्या सिलेबसला त्यांनी जी टेक्निक दिलेली आहे त्या टेक्निकचं नाव आहे गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. लिसन व्हेरी केअरफुली. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. मी पूर्ण मेथड अगोदर मराठीमध्ये समजावून सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. इथं कोणती फेज ही स्टेशनरी असेल आणि कोणती फेज ही मोबाईल फेज असेल? टेल मी. लिक्विड स्टेशनरी फेज आणि गॅस ही मोबाईल फेज. गुड. एवढं तरी कळालं आपल्याला. इथं शब्द आहे बघा, मोबाईल फेज आणि स्टेशनरी लिक्विड फेज. सेपरेशन कोण करताय? मोबाईल फेज, लिक्विड गॅस मोबाईल फेज आणि स्टेशनरी लिक्विड फेज हे दोघं सेपरेशन करतात. इथं फिगर आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं फिगर कडे. मोबाईल फेज ही गॅस आहे. इथला एमसीक्यूच विचारला जाणार नाही असा पेपर कंप्लीट होऊ शकत नाही, नीट लक्ष द्यायचं. कशावरती एमसीक्यू विचारणार आहेत? कुठला गॅस हा मोबाईल फेज म्हणून वापरला जातो? इथं H2 आहे, He आहे, हेलियम ही खाली गेलेला आहे, नायट्रोजन, आर्गॉन आणि कोबाल्ट हे गॅसेस हे कॅरियर गॅस. कॅरियर कशाला म्हणायचं? कारण ते दुसऱ्यांना पुढे वाहून नेणार आहे, त्याला कॅरियर असं म्हणायचं. समजा वारा सुटलेला असेल, जो पाळला पाचोळ आहे तो वाऱ्यांबरोबर ती वाहून जातो, तर वारा म्हणजे कॅरियर गॅस झाला, कारण त्यांनी पाला वगैरे वाहून नेलेला आहे, उडून घेऊन गेलेले आहेत. इथं लक्ष द्या, एमसीक्यूच कसा विचारला जाणार आहे, लक्ष द्या. एमसीक्यूच कसा विचारला जाणार आहे? डॅश डॅश गॅस इज नॉट युज्ड ॲज कॅरियर गॅस इन गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. कोणता गॅस कॅरियर गॅस म्हणून वापरला जाणार नाही? तिथं नाव आहेत H2, He, N2 आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन गॅस हा कॅरियर गॅस म्हणून वापरला जात नसतो. का बरं? तर ऑक्सिजन जर वापरला गेला असता तर ऑक्सिजनने ज्याचं सेपरेशन करायचं आहे ना त्याचं ऑक्सिडेशन करून ठेवलं असतं. ज्याचं सेपरेशन करायचं असतं त्याचं ऑक्सिडेशन करून ठेवलं असतं, म्हणून ऑक्सिजन हा कॅरियर गॅस म्हणून वापरला जात नाही. मग कॅरियर गॅस, पहिलं सेंटेन्स कॅरियर गॅस, हेडिंग टाकायचं कॅरियर गॅस. Carrier gas is a mobile phase in gas liquid chromatography. Carrier gas is a mobile phase in gas liquid chromatography. दूसरा sentence, generally hydrogen, helium, nitrogen, argon, carbon monoxide, etc. This gas is used as a carrier gas. This कॅरियर गॅस काय काम करतात?
ज्याचं सेपरेशन करायचं आहे ते कंपोनंट. कंपोनंट म्हणजे घटक. एक सॅम्पल असेल, समजा आता आपल्याकडे भाजी आहे आणि हा सगळ्या गप्पी चालू आहे वेंचूत तुझ्या सदान. हॅलो हॅलो कॅरियर गॅस या ठिकाणी ज्याचं सेपरेशन करायचं आहे, ज्याच्या कंपोनंटचं सेपरेशन करायचं आहे, ते कंपोनंट इथं ठेवले जातात. इथं कर्सर दिसतो तिथे. समजा चॉक मधला कॅल्शियम, ऑक्सिजन, कार्बन बाजूला काढायचा आहे, तर चॉक हा इथं ठेवला जात असतो. मग हा कॅरियर गॅस काय करतो? कॅरियर गॅस कॅरीज दी सॅम्पल फ्रॉम सॅम्पल इंजेक्टर टू दिस कॉलम. दिस इज अ कॉलम. हा कॉलम आहे, उभा स्तंभ असल्यासारखा आहे, म्हणून याला कॉलम असं म्हणायचं. ज्याचं सेपरेशन करायचं आहे तो इथं ठेवला जातो. कॅरियर गॅसचं काय काम आहे की हे जे सॅम्पल आहे ते सॅम्पल म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे कंपोनंट हे इथून पुढे न्यायचं, या कॉलम मध्ये न्यायचं त्याचं काम आहे. म्हणजे हे मटेरियल पुढे घेऊन जायचं. ओके, ही याची माहिती झाली. 3च वाक्य सांगितलेले. Carrier gas is a mobile phase in this chromatography. Carrier gas carries this sample. Carrier gas carries this sample from this sample injector. हा जो आयत आहे त्याला सॅम्पल इंजेक्टर असं म्हणायचं. कॅरियर गॅस कॅरीज दिस घे तुझ्या आईची पुची लेक्चर चालू आहे का बस. हॅलो हू जॉईन हिअर रेडमी मोबाईल. आणि कोण पण जॉईन झालं ना, आयडेंटिफाय करता येते काय, कॉम्प्युटर वरून नंबर काढता येतात आणि पोलीस केस करता येत असते. लक्षात आलं का? लेफ्ट युअर, पटकन लेफ्ट व्हा. हू इज हिअर? पटकन लेफ्ट व्हायचंय. हॅलो हॅलो हा, लेक्चर चालू आहे की. हॅलो, तुम्ही बाकीचे मुलं लक्ष देऊ नका, आपण तो नंबर आयडेंटिफाय करू, कारण सेकंड टाइम असा प्रॉब्लेम झालेला आहे. कॉम्प्युटर वरून अनालिसिस करून नंबर आयडेंटिफाय करता येतो आपल्याला. ओके, सॅम्पल इंजेक्टर हा हे डॉट डॉट जे लाईन आहेत, हे डॉट डॉट लाईन मीन्स या ठिकाणी ओव्हन असतंय. ओव्हन म्हणजे त्याच्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करता येतं. समजा आपल्याला 30 डिग्री पाहिजे असेल, 40 डिग्री पाहिजे असेल, 50 डिग्री पाहिजे असेल, तर ते टेम्परेचर इथं मेंटेन करता येत असतं. त्या टेम्परेचर पर्यंत हीट करता येत असतं. मग या ठिकाणी ह्या त्या ओव्हन मध्ये म्हणजे हीट करायच्या मटेरियल मध्ये हा सॅम्पल इंजेक्टर आणि हा कॉलम ठेवला जात असतो. या ओव्हन मुळे काय होत असतं, या सॅम्पल इंजेक्टर मध्ये जे सॅम्पल असतं त्याच्या वाफा तयार होत असतात आणि या वाफा या कॅरियर गॅस बरोबर या कॉलम मध्ये एंट्री करत असतात. मी या कॅरियर गॅसचे 3च सेंटेन्स अजून एकदा रिपीट करते, कारण महत्वाचे ते MCQ ला सारखे विचारले गेलेले. Carrier gas is a mobile phase in this chromatography. Carrier gas carries the sample from sample injector to the column, and carrier gas generally hydrogen, helium, nitrogen, argon and carbon monoxide is used as a carrier gas.
आता 2 नंबरचा पॉइंट सॅम्पल इंजेक्टर. Sample injector. In sample injector, sample is placed. In sample injector, sample is placed, and vapor of that sample is entered into this column. याचे दोनच वाक्य शिकवलेले आहेत तुम्हाला. सॅम्पल इंजेक्टर मध्ये सॅम्पल ठेवलं जातं आणि सॅम्पलच्या वेपर या कॉलम मध्ये पास केल्या जात असतात. ओके, आता इथला पॉइंट पण महत्वाचा आहे बघा पुढे कॉलमचा. कॉलम कंटेन लिक्विड मोबाईल फेज. कॉलम मध्ये या काय असतं? लिक्विड मोबाईल फेज असते. कॉलम इज जनरली 1 to 20 मीटर इन लेंथ. याची लेंथ किती असते? 1 ते 20 मीटर एवढी असते. कॉलम इज जनरली 1 to 20 मीटर इन लेंथ, and this column is made up from the stainless steel or aluminum. Column is made up from the stainless steel and aluminum. The stationary liquid phase is ही सिलिकॉन ऑइल. सिलिकॉन ऑइल म्हणजे जे डीपी मध्ये वगैरे वापरलं गेलेलं तेल तुम्हाला माहिती असेल बघा. तर ते डीपी मध्ये वापरलं गेलेलं तेल म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे, अशा प्रकारचं सिलिकॉन ऑइल वापरलं जातं. त्याचा बॉइलिंग पॉइंट हा खूप जास्त असतो. आणि पॉलीग्लायकॉल हे दुसरं केमिकल आहे. ह्या दोघांपैकी एक हे सिलिकॉन ऑइल किंवा पॉलीग्लायकॉल हे लिक्विड स्टेशनरी फेज म्हणून या कॉलम मध्ये भरलेलं असतं. पॉलीग्लायकॉल और सिलिकॉन ऑइल याच्यावरती पण एमसीक्यू पडू शकतो. आता येणाऱ्या या कॅरियर गॅसने हे लिक्विड पुढे ढकललं जाऊ नये म्हणून ह्या लिक्विड मध्ये दुसरं सॉलिड मटेरियल ऍड केलं जातं. त्याला सपोर्टिव्ह मटेरियल असं म्हणायचं. तर ते सपोर्टिव्ह मटेरियल म्हणजे सॉलिड सपोर्ट हे कॅल्साइट म्हणजे खडूच्या चुऱ्यासारखी, खडूची बारीक बुकटी केल्यानंतर जशी पावडर बनते त्याला कॅल्साइट असं म्हणतात. किंवा फायर ब्रिक पावडर, विटा असतात त्याची बारीक बारीक एकदम पावडर केली जाते आणि ती पावडर याच्यामध्ये ते लिक्विड पुढे सरकू नये आपोआप म्हणून इथं भरले जात असते. तर त्या विटाच्या बारीक पावडरला सॉलिड सपोर्टर असं म्हटलं जात असतं. सॉलिड सपोर्टर. आणि लिक्विड कोणतं असतं? सिलिकॉन ऑइल किंवा पॉलीग्लायकॉल असे हे लिक्विड असतं. ह्याची लेंथ किती असते? 1 ते 20 मीटर पर्यंत त्याची लेंथ असते. कशाचं बनलेलं असतं ते? अल्युमिनियमचं बनलेलं असतं किंवा कॉपरचं बनलेलं असतं किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं. हे ट्यूब कशाची बनलेली असते? कॉपरची बनलेली असते किंवा स्टेनलेस स्टीलची बनलेली असते किंवा अल्युमिनियमची बनलेली असते. आणि याचा आकार कसा असतो? डब्ल्यू किंवा व्ही शेपचं हे कॉलम असतात. कशासाठी डब्ल्यू किंवा व्ही शेप असतो? स्पेस सेव्ह होण्यासाठी म्हणजे जागा वाचण्यासाठी असे याला गुंडाळलेले अशा प्रकारे यू किंवा डब्ल्यू शेपची हे कॉलम असतात. ओके. आणि लास्ट डिटेक्टर. डिटेक्टर काय करतो? हे कॅरियर गॅस जेव्हा या स्टेशनरी फेज मधून ह्या सॅम्पल मधले कंपोनंट घेऊन ज्या वेळेस या कॉलम मध्ये एंट्री करतो. अजून एकदा वाक्य सांगते. कॅरियर गॅस सॅम्पलला घेऊन जेव्हा या कॉलम मध्ये एंट्री करतो तेव्हा कॉलम मधल्या सगळ्याच कंपोनंटचा पळण्याचा स्पीड हा सारखा नसतो. त्यामुळं ह्या डिटेक्टर कडे येताना पहिला एक कंपोनंट येईल, थोडा वेळ जाईल, नंतर दुसरा कंपोनंट येईल, नंतर थोडा वेळ जाईल, नंतर तिसरा कंपोनंट येईल. आणि डिटेक्टर काय करेल? या ब्रिज कडे पाठवतो आणि ब्रिज कडून एम्प्लिफायर कडे जातो आणि हा रेकॉर्ड करतो.
कुठले कुठले कंपोनंट त्याच्याकडे किती किती वेळानंतर आलेले आहेत ते रेकॉर्डर हा रेकॉर्ड करून ठेवत असतो. गेटिंग? बघा पहिल्यापासून अजून एकदा. दिस इज अ मोबाईल फेज इन दिस क्रोमॅटोग्राफी. Carrier gas carries the sample from sample injector to the column and from column to the detector. Carrier gas चं काय काम आहे? याला इथं घेऊन जायचं आणि इथून इथं घेऊन जायचं, हे काम आहे कॅरियर गॅसचं. सॅम्पल इंजेक्टर. इन सॅम्पल इंजेक्टर सॅम्पल इज प्लेस्ड. सॅम्पल इंजेक्टर मध्ये सॅम्पल प्लेस केलं जात असतं अँड Vapor of that sample is passed into the column. Vapor कुठे पास केले जातात? ह्या कॉलम कडे. Column contains stationary liquid phase. Sample contains stationary liquid phase. Sample contains stationary liquid phase. Sample is 1 to 20 meter in length. Sample is a W in shape. Sample is made from the aluminum, copper or stainless steel. Okay, this sample in column. बघा, liquid phase, liquid is generally silicone oil or polyglycol and solid is generally calcite powder or fire bricks. आता डिटेक्टरची माहिती. डिटेक्टर, डिटेक्ट म्हणजे आयडेंटिफाय. डिटेक्टर डिटेक्ट दी कंपोनंट. कंपोनंट म्हणजे एक 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 घटक. घटक म्हणजे काय? समजा कॅल्शियम कार्बोनेट आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात, कुठले कुठले कंपोनंट असतात. तर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कॅल्शियम हा एक कंपोनंट असतो, कार्बन हा एक कंपोनंट असतो, ऑक्सिजन हा एक कंपोनंट असतो. त्याला कंपोनंट असं म्हणायचं. आणि सॅम्पल कुणाला म्हणायचं? CaCO3 ला कंपोनंट म्हणायचं. सॉरी, CaCO3 ला सॅम्पल म्हणायचं आणि कंपोनंट त्याच्यातल्या प्रत्येक भागाला कंपोनंट असं म्हणायचं. डिटेक्टर काय करतो? डिटेक्टर डिटेक्ट द कंपोनंट विच इज कमिंग फ्रॉम दिस कॉलम. आणि रेकॉर्डर काय करतो? रेकॉर्डर ड्रॉ द ग्राफ ऑफ व्हेरियस कंपोनंट. रेकॉर्डर काय करतो? ग्राफ ड्रॉ करतो वेगवेगळ्या कंपोनंटचा. अरे बेटे, ज्यावेळेस गेल्या वर्षीपर्यंत एक्झाम असायची त्यावेळेस ही डायग्राम 3 मार्काला 100% विचारली जायची. पण आता तुमची ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं तुम्हाला याची फिगर कोण विचारणार नाही, तर तुम्हाला इथं एक MCQs पडेल. आणि इथं MCQs काय पडेल माहितीये का? लिक्विड कोणतं वापरलं जातं आणि सॉलिड सपोर्ट म्हणून कोणतं वापरलं जात असतं. हे जास्तीत जास्त शक्यता आहे 2 MCQ ज्याच्यावरती विचारण्याची. कारण हे 2 पॉइंट GLC आणि त्याच्या पुढचा TGA जे आपण शिकणार आहोत आता नंतर, ते 5 मार्काला आहे. त्यामुळे प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड 2-2 MCQs कंपल्सरी विचारावे लागत असतात. हे सॅम्पल इंजेक्टर आणि हा कॉलम कशामध्ये ठेवला जात असतो म्हणून सांगितलं रे मी? ओव्हन मध्ये ठेवला जात असतो. आता मी फिगर बाजूला सरते आणि प्रश्न विचारते. कुठलं लिक्विड हे स्टेशनरी फेज म्हणून वापरलं जातं? लिक्विडची नावं सांगा. सिलिकॉन ऑइल, सिलिकॉन, Polyglycol. कुठलं मटेरियल हे सॉलिड सपोर्ट म्हणून वापरलं जात असतं? ब्रिक पावडर. फायर ब्रिक पावडर किंवा कॅल्साइट. कॅल्साइट. मला सांगा, कोणते गॅस हे कॅरियर गॅस म्हणून वापरले जातात? हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन, Helium. ऑक्सिजन वापरला जातो का? नाही. नो मॅम. ऑक्सिजन वापरला जात नाही. ओके, आर यू गेटिंग? यस. हा. आणि कॉलमची लेंथ किती असते? 1 to 20. हा. त्याचा सेप हा U किंवा W सेप का घेतलेला आहे? W. टेस्ट होण्यासाठी. ते ट्यूब कशाची बनलेली असते? कुठल्या मेटलची बनलेली असते? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलचे. डिटेक्टर काय करतो? डिटेक्टर काय करतो? कॉम्पोनंट डिटेक्ट करतो. डिटेक्ट दी कंपोनंट. व्हेरी नाईस. लक्षात आलं सर्वांच्या? Yes, ma'am. आता हे कळतंय बघा. हे बघा, कॉलम इज प्लेस्ड इन ऍब्सॉर्बिंग राहू द्या. कॉलम इज प्लेस्ड इन दी ओव्हन.
बरोबर आहे. सॅम्पल कंटेनिंग सोल्यूट, इथं कंपोनंट शब्द आपण म्हणूयात, तुम्हाला सोपं जाईल. कंपोनंट टू बी सेपरेटेड इज इंजेक्टेड. कुठे इंजेक्ट केले जातात सांगा बरं? कुठे सॅम्पल कुठे इंजेक्ट केलं जातं? सॅम्पलचं इंजेक्शन कुठे दिलं जातं? कुठे ठेवलं जातं सॅम्पल? सॅम्पल हे बघा सॅम्पल इंजेक्शन मध्ये, सॅम्पल इंजेक्टर मध्ये. हा, इंजेक्टेड अँड व्हेपराइज्ड ऍट द हेड ऑफ कॉलम. ऍट द हेड ऑफ क्रोमॅटोग्राफी कॉलम राहता, हेड ऑफ द कॉलम. व्हेपराइज्ड इथं काय म्हणूयात आपण? सोपा शब्द वापरूयात. कंपोनंट. Vaporized sample are carried into column by moving gas known as carrier gas. With the continuous flows of carrier gas, each component leaves the column. Each component leaves the column असा शब्द. लिव्ह म्हणजे सोडून जाणं. कोण सोडून जातं कोणाला? काय लिहिले सांगा बरं ते सेंटेन्स? सॅम्पल मधले कंपोनंट आहे बघा. कॉलमला सोडून जातात. हा, डिटेक्टर कडे जाताना कॉलमला ते सोडून जातात की नाही? कॅरियर गॅस बरोबर ते डिटेक्टर कडे जातात, Yes, ma'am. कॉलमला सोडून जातात. हा, देन कंपोनंट इज डिटेक्टर बाय डिटेक्टेड बाय डिटेक्टर सिस्टम. हा, आता इथं बघा कॅरियर गॅस वाच. आता इथं मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज कॅरियर गॅस. एम आय करेक्ट? येस मॅम. हा, इनर्ट गॅस मटेरियल्स. हे नको इथं वाक्य. हा, पुढे. हा, कॅरियर गॅस कॅरीज द सॅम्पल कंपोनंट फ्रॉम इंजेक्शन पॉइंट टू द कॉलम अँड फ्रॉम कॉलम टू द डिटेक्टर. आर यू एग्री? कॅरियर गॅस इज द हेलियम, नायट्रोजन, हायड्रोजन, आर्गॉन एटसेट्रा. आता सॅम्पल चेंबर मधलं वाचा. इन सॅम्पल चेंबर सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हिटेड. सॅम्पल चेंबर मध्ये म्हणजे कुठं? फिगर दाखवते तुम्हाला. इथं इन सॅम्पल इंजेक्शन सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हिटेड. सॅम्पलला इंजेक्ट केलं जातं आणि हिट केलं जातं. दिस वेपर ऑफ सॅम्पल मूव्ह टुवर्ड द कॉलम. ह्या वेपर कुठे जातात? कॉलम कडे जातात. फिगर दिसते ना तुम्हाला सर्वांना? इमॅजिन होते ना? अलॉंग विथ द कॅरियर गॅस. आता पुढे कॉलम. स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ द सॉलिड सपोर्ट इन ट्यूब. काय आहे त्याच्यामध्ये? कॉलम मध्ये काय भरलेलं आहे? लिक्विड फेज. विथ कुणाबरोबर ती भरलेली आहे? सॉलिड सपोर्टर. हा, आता पुढचं सेंटेन्स बघा. कॉलम इज युजली 1 to 20 मीटर लॉंग. कॉलम किती लांब आहेत? 1 ते 20 मीटर लॉंग आहेत. आणि त्यांचं बेंड कसं केलंय? ते फिरवलेले वाकवलेले आहेत कसे? PRW. कशासाठी? सेव्ह दी स्पेस. हा, ट्यूब इज मेड अप फ्रॉम दी विच मटेरियल? कॉपर, अल्युमिनियम, स्टेनलेस स्टील. ओके, आता स्टेशनरी लिक्विड फेज बद्दल माहिती द्यायची आहे. स्टेशनरी लिक्विड फेज कोणती आहे? कुठलं मटेरियल आहे? सिलिकॉन ऑइल आणि पॉलिग्लायकॉन. नॉन व्होलाटाईल आहेत म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा खूप जास्त आहे. व्होलाटाईल म्हणजे बॉइलिंग पॉइंट कमी असणे. सॉलिड दी सॉलिड सपोर्ट फॉर स्टेशनरी लिक्विड फेज इज सॉलिड सपोर्टर कोणता आहे? सॉलिड सपोर्टर्स आर कॅल्साइड, फायर ब्रिक पावडर. आता डिटेक्टर. The detector monitor the component which come with carrier gas. हा, as it leave the column. ज्यावेळेस ते कॉलम लिव्ह केलेला आहे तेव्हा डिटेक्टर ते कंपोनंट डिटेक्ट करतो किंवा मॉनिटर करतो. इट इज पॉसिबल टू रेकॉर्ड द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ द क्रोमॅटोग्राफ. असला ग्राफ काढून आपण रिझल्ट आयडेंटिफाय करू शकतो. आर यू गेटिंग? आता पुढे ऍप्लिकेशन. हे बघा, मी मगाशी सांगितलं 2 MCQs फिगर पकडून पडणार आहेत आणि 1 MCQ ह्या ऍप्लिकेशनशी रिलेटेड 101% पडणार आणि नक्की पडणार. तर कसा विचारणार? अगोदर ऍप्लिकेशन बघूयात आणि नंतर मग MCQ याच्यावरचा कसा विचारला जाईल मी सांगते. इट इज युज्ड टू सेपरेट ऑल क्लासेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कुठला पण ऑर्गॅनिक कंपाऊंड असू द्या त्याचं सेपरेशन करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड असू द्या त्याचं सेपरेशन करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. उदाहरणार्थ मेडिसिन वगैरे आहेत त्या बाहेर बाजारामध्ये येण्याच्या अगोदर त्याची ही टेक्निक करून बघितली जाते. तेच केमिकल आहेत का, सेपरेशन होतंय का, कंपोनंट व्यवस्थित मिक्स झालेत का वगैरे वगैरे. इट इज युज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री फॉर गॅसोलिन अँड वॅक्सेस.
ते पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये गॅसोलिन वॅक्सेस साठी वापरलं जातं आयडेंटिफाय करण्यासाठी. इन फूड इंडस्ट्री इट इज युज्ड टू अकाउंट दी कलर अँड फ्लेवर ऑफ फूड. कलर आणि फ्लेवर आयडेंटिफाय करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. इन कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम इट इज यूज टू चेक दी कंपोजिशन. कॉस्मेटिक मध्ये आणि परफ्यूम मध्ये कंपोजिशन व्यवस्थित आहे का हे आयडेंटिफाय करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. पाठीमागच्या 2 वर्ष झालं हा MCQ विचारला जातो की इथं असं विचारलं होतं डॅश डॅश टेक्निक इज युज्ड टू चेक दी कंपोजिशन ऑफ कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम. तर कुठली टेक्निक वापरली जाते? हे बघा, ही टेक्निक वापरली जाते. व्हॉट इज द नेम ऑफ दिस टेक्निक? गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. Are you getting this application? Yes, ma'am. ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आयडेंटिफिकेशन साठी, गॅसोलिन वॅक्स साठी, कलर फूड आयडेंटिफाय करण्यासाठी आणि क्वालिटी कंट्रोल मध्ये वापरले जाते. ह्या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत ना ते डायरेक्ट पीपीटी वरच स्टडी करायचा, कारण पूर्ण पीपीटी मध्ये ह्या चॅप्टरची मी जी पीपीटी शिकवते त्याच्यामध्ये मी सगळे पॉइंट ना पॉइंट आणि शब्द ना शब्द सिस्टमॅटिकली घेतलेला आहे. त्यामुळं नोट्स म्हणून ही पीपीटी मी सेंड करणार आहे, त्याच डायरेक्ट वापरायच्या तुम्ही. ओके, राईट डाऊन. पट 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 राईट करून घ्यायचं. हा करा राईट. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. लिहायचं झाल्याशिवाय कुणी म्यूट अनम्यूट करायचं नाही, व्यवस्थित लिहायचंय, कारण चॅप्टर खूप छोटा आहे, वेटेज खूप जास्त आहे. लिहायचं झालं की सांगा, टाइमपास नको. ते 2 चॅप्टर कट केलेले आहेत ना, त्याचं पण वेटेज बाकीच्या चॅप्टरला जात असतं. आपल्याकडे नोट्सचे जरी नोट्स हाताने लिहिलेले असल्या तरी सुद्धा साइड बाय साइड आपल्याकडे नोट्सची सुद्धा झेरॉक्स पाहिजे लास्टच्या एक्झामला. चालू का लिहून? हॅलो हॅलो. आणि लिसन केअरफुली. हॅलो हॅलो. येस मॅम. हा, ह्या चॅप्टरचं असाइनमेंट म्हणजे तुम्ही वहीमध्ये लिहिलेला चॅप्टर आणि प्रत्येक पेज वरती नाव टाकायचं स्वतःच वरती, म्हणजे प्रत्येक पेज वरती कोपऱ्यात तुमचं नाव आलं पाहिजे. असा चॅप्टर असाइनमेंट म्हणून डायरेक्ट अपलोड करायचा, दुसरं सेपरेट काय लिहित बसायचं नाही. आर यू गेटिंग? आणि चॅप्टर ज्या दिवशी झालेला आहे
आज चॅप्टर होईल, आज संध्याकाळी याची असाइनमेंट अपलोड करायची. आज संपत आहे हा चॅप्टर. ओके, म्हणून लिहून घ्या पटपट पटपट. हे डबल डबल उगीच लिहित बसण्यापेक्षा एकातच दोन्ही पण होऊन जाते. आणि प्रत्येक पेज वरती तुमचं नाव टाकायचं. आणि नाही असाइनमेंट जमा केले ना टर्म वर्क अजिबात मिळणार नाही बघा तुम्ही, कारण आम्हाला तसंच रूलच सांगितलेला आहे. नेक्स्ट स्लाइड मॅम. नेक्स्ट स्लाइड. ओके, हा ही फिगर काय एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाहीत, पण फिगर असल्याशिवाय डिस्क्रिप्शन सांगता येत नाही किंवा समजत नाही. पटकन काढून घ्यायची फिगर. मॅम मागची स्लाइड दाखवा की, लास्ट पॉइंट राहिलाय. हा, ओके मॅम, झालं. झालं. हे बघा, तुम्ही किती पण अभ्यास करून एमसीक्यू फायनलच्या एक्झामला शोधत 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 बसलात ना तरी पण तुमचे इकडचे जर मार्क नाही दिले गेले तर तिकडचे उत्तर शोधून काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला. तुम्ही तिकडचे जेवढे मार्क आहेत ना बोर्ड युनिव्हर्सिटीचे त्याच्यापेक्षा जास्त मार्क इथे टर्म वर्क आणि प्रॅक्टिकलचे आहे. Is it all? आता जवळजवळ 67 मेंबर आहेत. आज संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत अपलोड केलेली असाइनमेंट फक्त व्हॅलिड धरली जाईल या चॅप्टरची. त्याच्या पुढे उद्या जर पाठवली असाइनमेंट तर ती कन्सिडर केली जाणार नाही. झाल्यानंतर सांगा पटकन. झालं मॅम. ओके, हे लिहा व्यवस्थित लिहा, कुठेही पण करू नका.
झालं का? हॅलो 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 5 मिनिट झालं का? झालं का? नाही 5 मिनिट थांबा मॅम. नाही मॅम. झालं मॅम. हा, सर्वांचं झालं का रे? नेक्स्ट No, पेज. ma'am. झालं ना? लिहा. Ma'am. नाही झालं पाठीमागचं पेज? ओके, राईट डाऊन. Is it over? ठीक आहे, लिहा.
बोला की मॅडम. लेक्चर चालू आहे सध्या. झालं मॅम. झालं. याच्या खाली अंडरलाईन करा. हे पॉली सिलिकॉन ऑइल, पॉलीग्लायकॉल या दोन शब्दाखाली अंडरलाईन करा. हे कॉपर, अल्युमिनियम, स्टेनलेस स्टील याच्या खाली अंडरलाईन करा. आणि हे हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम, आर्गॉन याच्या खाली पण अंडरलाईन करा. ऍप्लिकेशन लिहा. आणि ऍप्लिकेशनचे शेवटचे शब्द आहेत ना, ऑर्गॅनिक कंपाऊंड, गॅसोलिन, परत कलर, फ्लेवर ऑफ फूड ह्या पण शब्दाखाली अंडरलाईन करा. ऍप्लिकेशन राईट करा बघा. मॅम प्रिव्हियस स्लाइड ओपन करा की थोडं. पाठीमागची का? ओके. ओके मॅम. ओके. हा. ओके. इज इट ओव्हर? झालं. हा. आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपोनंट शब्दाखाली अंडरलाईन करा. गॅसोलिन, वॅक्स या शब्दाखाली अंडरलाईन करा. कलर अँड फ्लेवर ऑफ फूड ह्या शब्दाखाली अंडरलाईन करा. आणि तो कॉस्मेटिक अँड परफ्युम्स खाली अंडरलाईन करा. कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम. आपण अजून एक पॉइंट बघणार आहोत. लास्ट पॉइंट आहे चॅप्टरचा. एक लेक्चर 15 वगैरे मिनिट चालेल, म्हणजे 4:15ला सुटण्याच्या ऐवजी पुढे एक 5-10 मिनिट आपण घेणार आहोत आणि मग चॅप्टर संपेल आपला. ओके. लेफ्ट व्हायचं नाही कुणी पण. लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज थर्मल अनालिसिस. न्यू पॉइंट स्टार्ट झालेला आहे. थर्मल अनालिसिस.
आता लक्ष द्या. थर्मल अनालिसिस म्हणजे काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एखादी वस्तू आहे, त्याचं वजन आहे एक 100 ग्रॅम आहे. तर त्याच्या अगोदर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय ते बघूया. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे मास, वेट, फिस्कॉसिटी, व्हेलॉसिटी, हे आहेत बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, हे आहे फिजिकल प्रॉपर्टी. हे आहे फिजिकल प्रॉपर्टी. काय काय सांगितलं? मास, वेट, व्हेलॉसिटी, विस्कॉसिटी हे आहेत फिजिकल प्रॉपर्टी. आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यामध्ये कुठले केमिकल आहेत, रिएक्टिव्ह आहेत का नॉन रिएक्टिव्ह आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची जॉमेट्री काय आहे, वगैरे वगैरे वगैरे, त्या कुठल्या केमिकल रिएक्शन होतात ते म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टी झाल्या. आणि आता एक्झाम्पल सांगणार मी. एक सबस्टन्स आहे, तो आहे, त्याचं वजन आहे 100 ग्रॅम, म्हणजे त्याची ही फिजिकल प्रॉपर्टी झाली. त्या सबस्टन्सचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. हे सॉलिड आहे, ही झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. कॅल्शियम कार्बोनेट हे नाव सॉलिड असणं ही केमिकल प्रॉपर्टी झाली. वजन 100 ग्रॅम आहे ही त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली. आणि तुम्ही काय केलं, टेम्परेचर वाढवत गेलात किंवा टेम्परेचर कमी करत गेलात तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीवरती काय फरक पडतो ते स्टडी करायचा, म्हणजेच थर्मल अनालिसिस टेक्निक असं म्हणायचं. काय चेंज होतं, टेम्परेचर चेंज केलं की काय चेंज होतं, कुठल्या पण पदार्थाचं टेम्परेचर चेंज केलं की त्याच्या काय चेंज होतात, काय चेंज होतात, केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी त्याच्यात चेंज होतात. आता समजा आपण आपल्या घरामध्ये तव्यावरती भाकरी टाकलेली, ठराविक लिमिट पर्यंत त्याला भाजून दिली तर ठीक आहे. अजून जास्त वेळेस आपण गॅस चालू ठेवला तर त्याचा पूर्णपणे कलर चेंज होतो, ते ब्लॅक होऊन बसतं. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी पण बदलतात आणि केमिकल प्रॉपर्टी पण बदलतात. त्या सगळ्या पूर्ण भाकरीचं रूपांतर कार्बन मध्ये, ब्लॅक कलरच्या कार्बन मध्ये होऊन बसतं. मीन्स या टेक्निक मध्ये थर्मल अनालिसिस इज अ टेक्निक इन विच change in physical and chemical property. Change in physical and chemical property of substance is measured as a function of time. Function of time or in respect of time. टेम्परेचर चेंज केल्यानंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय चेंज होतो ते स्टडी करणं म्हणजे थर्मल अनालिसिस. आर यू गेटिंग डेफिनेशन? तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारलं जाईल हे पूर्ण दिलं जाईल आणि इज नोन ॲज आणि खाली टेक्निकची नाव असतील, थर्मल अनालिसिस ऑर एनिथिंग. कसं विचारलं जाईल एमसीक्यू सांगितलं की पूर्ण डेफिनेशन दिली जाईल आणि इज नोन ॲज थर्मल अनालिसिस. पूर्वी मुलांना एवढी सगळी डेफिनेशन करावी लागत होती, तुम्हाला करावी लागत नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागते फिजिकल आणि केमिकल हे दोन शब्द आले आणि टेम्परेचर शब्द आला की त्याला म्हणायचं असतं थर्मल अनालिसिस. एवढंच फक्त हेडिंग लिहा आणि ही डेफिनेशन लिहा. Thermal analysis is a technique in which change in physical and chemical property of substance are measured as a function of temperature. हे वरचं नाही लिहिलं तरी चालते, काय गरज नाही, महत्वाचं नाही. हे डायरेक्टली डेफिनेशन. ओके, लिहिलं? हॅलो, लिहिलं? हा, ओके.
हॅलो पाठवते जाताना देऊन जाते तुम्हाला. लेक्चर चालू झालं की ते. ओके झालं का? अरे राजांना झालं काय? झालं. हा चला पुढे. आता थर्मोग्राविक अनालिसिस ह्याच्यामध्ये काय काय आहे लक्षात ठेवायचं. एक अनालिटिकल बॅलन्स आहे. आता तो कशासाठी वापरला जाणार आहे? बॅलन्स म्हटलं की माहित असते वेट मोजण्यासाठी वापरला जात असतो. इथं हा बॅलन्स मास मोजण्यासाठी वापरला जाणार आहे. मास मोजण्यासाठी वापरला जाणार आहे. फर्नेस आहे. त्या फर्नेस मध्ये फर्नेस हा हीटिंग साठी वापरला जाणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कंट्रोल युनिट आहे ते पाहिजे ते ऍटमॉस्फिअर इनर्ट ऍटमॉस्फिअर देणार आहे. थर्मोकपल आहे ते टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जाणार आहे. रेकॉर्डर ग्राफ काढण्यासाठी वापरला जाणार आहे. ओके हे बघा ही फिगर आहे. हे मेन हेडिंग आहे. नीट लक्ष द्यायचं. थर्मल अनालिसिसच्या खूप पद्धती आहेत. खूप टाईप आहेत त्याचे. उदाहरणार्थ फिजिकल प्रॉपर्टी मधली मास ही प्रॉपर्टी घेतली आणि त्याचा टेम्परेचर वर काय इफेक्ट होतोय ते बघायचं. ही एक टेक्निक झाली. या फिजिकल प्रॉपर्टी मधली व्हेलॉसिटी ही एक प्रॉपर्टी घेतली त्याचा टेम्परेचर वरती काय फरक पडतोय ते बघायचं. फिजिकल प्रॉपर्टी मधली फिस्कोसिटी प्रॉपर्टी घ्यायची त्याचा टेम्परेचर वरती काय इफेक्ट होतोय ते बघायचं. केमिकल प्रॉपर्टी मधली केमिकल रिएक्शन घ्यायची त्याचा टेम्परेचर वरती काय इफेक्ट होतोय ते बघायचं. अशा खूप टेक्निक आहेत. पण आपल्या सिलेबसला काय आहे? मासचा टेम्परेचर वरती काय इफेक्ट होतो. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर मास हे वाढतंय का कमी होतंय, तर कमी झालं तर किती पटीत कमी होतं, वाढलं तर किती पटीत वाढतं वगैरे 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 ह्याचा स्टडी करायचा. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी मधली कुठली प्रॉपर्टी आपल्या स्टडीसाठी आहे? मास ही प्रॉपर्टी स्टडीसाठी आहे. आणि त्याचं रिलेशन कोणाबरोबर ती स्टडी करायचंय? टेम्परेचर बरोबर ती स्टडी करायचंय. हा मी काय बोलले आता? श्रेष रोल नंबर 36 रोल नंबर हा काय बोलले आता लास्टला मी काय बोलले सांग बरं बघू. टेम्परेचर बरोबर स्टडी करायचं फिजिकल. कुणाचा? फिजिकल प्रॉपर्टी मधली कुठली प्रॉपर्टी घ्यायची? मास. मास वेल आणि त्याचं टेम्परेचर बरोबर ती स्टडी करायचा. मग मास बरोबर मासचा जर टेम्परेचर बरोबर ती स्टडी केला तर त्याला म्हणायचं TGA. मास आणि ग्रॅव्हिटीचं रिलेशन असते. मास वाढलं की ग्रॅव्हिटी वाढते, मास कमी केलं की ग्रॅव्हिटी कमी होते. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. जेवढं मास जास्त असेल तेवढं गुरुत्वाकर्षण जास्त असतं. माहितीये ना तुम्हाला? माहितीये की नाही? हा म्हणून ह्या मेथडला जर फिजिकल प्रॉपर्टी मधली मास ही प्रॉपर्टी घेतली आणि त्याचा टेम्परेचर बरोबर ती स्टडी केला तर त्या मेथडला थर्मोग्राव्हिमेट्रिक अनालिसिस असं म्हणायचं. शॉर्ट मध्ये त्याला TGA असं म्हणायचं असतं. काय बोलले मी सांगा? थर्मोग्राव्हिमेट्री मध्ये कुणाशी स्टडी करायचा आहे? मासचा कुणाबरोबर ती स्टडी करायचा आहे? टेम्परेचर बरोबर ती स्टडी करायचा आहे. टेम्परेचर वाढवलं तर मास वरती काय फरक पडतोय त्याचा स्टडी करायचा आहे. कशामध्ये? थर्मोग्राव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये. आर यू गेटिंग ऑर नॉट? हा टेम्परेचर वाढवायचे आणि मास वरती काय फरक पडतोय ते बघायचंय. समजा 10 ग्रॅम चॉक घ्यायचा. चॉक 10 ग्रॅम एवढा चॉक घ्यायचाय आणि टेम्परेचर वाढवून बघायचंय. पहिल्या 10 ग्रॅम मध्ये 10 डिग्री सेल्सिअसला काय होतंय. 20 डिग्री सेल्सिअस जर चॉकला टेम्परेचर दिलं तर काय होतंय. 30 डिग्री सेल्सिअस जर चॉकला टेम्परेचर दिलं तर काय होतंय. 25 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर दिलं तर काय होतंय. मास ते एकच ठेवायचं. मास कॉन्स्टंट ठेवायचं. मास हे 100 ग्रॅम ठेवायचं. टेम्परेचर मात्र वाढवत राहायचं. त्या टेक्निकला थर्मोग्राव्हिमेट्रिक अनालिसिस असं म्हणायचं. कुणाशी स्टडी करायचंय? अंकिता येस मॅम. हा कुणाशी स्टडी करायचा थर्मोग्राव्हिमेट्री मध्ये? मासचा टेम्परेचर बरोबर. हा मासचा टेम्परेचर बरोबर. आणि थर्मल अनालिसिस मध्ये ह्याच्या अगोदरचा हे मेन आहे. हा मेन आहे
ह्या मेन मध्ये कुठल्या पण फिजिकल प्रॉपर्टी आणि कुठल्या पण केमिकल प्रॉपर्टी येतात आणि ह्याचा टाईप आहे हा थर्मल अनालिसिसचा टाईप आहे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस. कळते का रे? Yes, ma'am. थर्मल अनालिसिस हा Yes, मेन ma'am. झाला आणि ह्याचा पहिला टाईप आहे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस. तुमच्या सिलेबसला तेवढा एकच पॉइंट आहे थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस. ह्या थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस मध्ये कशाशी रिलेशन स्टडी करायचं? मास ऑफ सबस्टन्स इज रेकॉर्डेड विथ रिस्पेक्ट टू इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर मास वरती काय चेंज होतोय ते बघायचं. आता ही फिगर बघा. लक्ष द्या. इथं आहे एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट. एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट हे काय करतं? एन्व्हायरमेंटल कंट्रोल्ड इक्विपमेंट प्रोव्हाइड इनर्ट atmosphere to the sample. हा सर पाटील मॅडम आला नाही. बरं आज पेपर आहे काय रे? हॅलो Yes, ma'am. Ma'am. आहे पेपर. मग आपलं पॉइंट संपेल का रे? नाही संपेल. शॅल वी स्टॉप हिअर? बरं थोडस एवढं घेऊन 5 मिनिट घेऊन संपून टाकू. हे खालचे पॉइंट राहून देऊ, हे नंतर बघूया. हा आपलं जे सॅम्पल अनालिसिस करायचं आहे ते इथं ठेवायचं. त्याचं वजन मोजून ठेवायचं. ह्याच्याकडे ना फर्नेस आहे म्हणजे याला हीट द्यायचंय, याला हीट द्यायचंय म्हणून याला फर्नेस असं म्हणलं. फर्नेस म्हणजे गरम करायचं भांड, त्याला फर्नेस असं म्हणायचं. ह्या फर्नेस मुळे हे गरम राहणार आहे, हे सॅम्पल तापणार आहे. हा एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट काय करणार आहे? आतमध्ये इनर्ट ऍटमॉस्फिअर देणार आहे, गरम असं ऍटमॉस्फिअर देणार आहे आतमध्ये. सॉरी, इनर्ट म्हणजे कुठला ऑक्सिजनला वगैरे जाऊ देणार नाही, निष्क्रिय वायू जाऊ देणार. कारण जर ऑक्सिजन सारखे जर गॅस आतमध्ये गेले तर आपल्या सॅम्पल बरोबर तिथे रिॲक्ट होतील, आपल्या सॅम्पल बरोबर तिथे रिॲक्ट होतील. म्हणून इनर्ट गॅसेस द्यायचे तिथं कडेला. एन्व्हायरमेंटल कंट्रोल इक्विपमेंट प्रोव्हाइड इनर्ट ऍटमॉस्फिअर टू द सॅम्पल. हे सॅम्पलला इनर्ट ऍटमॉस्फिअर प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्याच्या कडेची बाजू सगळी इनर्ट ठेवायचं काम करतात. उदाहरणार्थ आर्गॉन, निऑन अशा प्रकारचे गॅसेस इथं सराउंडिंगला पोहोचवले जात असतात. ओके, आता हा बघा मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स. हा काय करतो? ह्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर बसवलेलं असतं. ते सॉफ्टवेअर काय करतं? 5 डिग्री ते 25 डिग्री हळूहळू टेम्परेचर, म्हणजे बघा ह्याला नॉब बसवलेला असतो, ह्याच्या नॉबचं कनेक्शन इकडे दिलेलं असतं आणि हा काय करणार? पहिल्यांदा याचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस करणार, परत 5 वरून डायरेक्ट 10 ला नेणार, 10 वरून डायरेक्ट 15 ला नेणार, 15 वरून डायरेक्ट 20 ला देणार. म्हणजे मायक्रो प्रोसेसर कंट्रोल पॉवर सोर्स इज प्रोग्राम्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली. लिनियरली म्हणजे हळूहळू 5चं 10, 10चं 15, 15चं 20, 20चं 25 असं टेम्परेचर हळूवारपणे वाढवायचं काम हे याला एक प्रोग्राम बसवलेला असतो, तो प्रोग्राम करत असतो. म्हणजेच मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स इज प्रोग्राम टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली. हॅलो, एकच मिनिट लागत नाही, फोन अजून लावते एकदा. स्क्रीनशॉट काढा रे ह्याची आणि नंतर मग आज नका अपलोड करू असाइनमेंट, तुमचा पेपर आहे त्यामुळे आपण थांबूयात. स्क्रीनशॉट काढा, नेक्स्ट लेक्चरला याची फिगर नोटबुक मध्ये असावी तुमच्या. ओके, पटकन काढा. ISC चालू होणार आहे, सर्वांना बेस्ट लक. Thank you, ma'am. स्क्रीनशॉट काढले का?